इतक्या तू जर पूर्ण गावामध्ये परमेश्वराचं नाव लौकिक केलं, पण तुझ्या मुलाने काय केलं, तुझ्या लेकराने काय केलं? आपलं जीवन देखील आज तपासणं देवाच्या लोकांना गरजेचं आहे. येशू प्रभू की. आता आम्ही पुढे जाऊ. दुसरं वचन आम्ही पाहिलं होतं दानिएलचं पुस्तक याचा पहिला अध्याय 20 वचनामध्ये लिहिलं आहे की पुन्हा तुम्ही काय करू नका, जादूगार आणि जे मांत्रिक आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला 10 पटीने देवाचं वचन किंवा सत्य सांगणारे जे देवाचे सेवक आहे, तुम्ही त्यांचं मुखातून निघणारं देवाचं वचन ऐकावं. आमेन. चला वाचूया पहिला अध्याय 20 वचन. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत, ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारी, राजा जे काही देवाच्या सेवकास विचारित असे, त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्यास दिसून येईल. राजाला दिसून आलं. आणि तुम्हाला मी सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये की शद्रक, मेषक आणि अबेदनेगो, बरोबर आहे का? यस का? त्याच्यामध्ये एक व्यक्ती निघाला, त्याचं नाव काय आहे? म्हणा दानिएल. आणि दानिएलला परमेश्वराने इतकं ज्ञान दिलं असं, त्या ज्ञानाने देवानं त्याला पूर्ण केलं. जे मांत्रिकाला स्वप्नाचा अर्थ कळाला नाही, जादू टोनेवाल्यांना स्वप्नाचा अर्थ कळाला नाही, शेवटी राजाला दानिएल याचा देव त्याच्या पुढे नम्र व्हावा लागलं. दानिएलच्या देवाला राजाला ओळखावं लागलं. राजा दानिएलला बोलून आपल्या सर्व जीवनाविषयी किंवा पडलेल्या स्वप्नाविषयी आज दानिएल पुढे झुकलेला आहे. पण दानिएलने कधीच असा गर्व केला नाही आपल्या जीवनामध्ये की राजा माझ्या समोर झुकला आहे आणि देवाने मला किती ज्ञान दिलं आहे. मंडळीतले लोक किंवा सेवक लोक, देवाने जर जास्त तुम्हाला परमेश्वराच्या वचनाचा उलगडा करण्याचा